नमस्कार, मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी. बोलतो तुमच्या मनातले बोल. गेल्या 2 भागांपासून आपण बोलतोय आत्मविश्वास कसा वाढवायचा या विषयावर. आत्मविश्वास वाढवण्यासाठीच्या टिप्स, ट्रिक्स, टेक्निक्स या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आलोय. आणि त्या ह्याच्यात मी तुम्हाला म्हटलं होतं की जे मी पाहत होतो, जे लिस्ट काढत होतो त्याच्यामध्ये लिस्ट वाढत जात होती. फायनली मी ते सगळं कन्साइज करून आता या भागामध्ये संपवून टाकूया. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पहा. मी आधी म्हटल्याप्रमाणे गेल्या 2 भागांमध्ये आपण पाहत होतो की आत्मविश्वास कसा वाढवायचा, काय टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत. तर ते जर पाहिलं नसेल तर जाऊन एकदा पाहून घ्या. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका, तुम्हाला आवडलं असेल तर. ओके, तर आपण पाहत होतो आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करायचं. तेव्हा आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीनं आपण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे, ड्रेसिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण आपल्याला गोष्टी, जे स्किल आहे आपलं किंवा जे क्राफ्ट आहे ज्याच्यामध्ये आपण भारी आहे ते ओळखायला पाहिजे, त्याच्यावर काम करायला पाहिजे, ते कसं डेव्हलप करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्याच्या बरोबरीनं बॉडी पोश्चर असेल, चालणं, बोलणं, वागणं, सगळ्याच गोष्टींचा आपण विचार केला. आणि आता आपण पाहणार आहे ओव्हरऑल ज्याच्यामध्ये आपण आत्मविश्वास वाढवू शकू अशा ओव्हरऑल टिप्स काय, जे अंतर्गत असतील, बाह्य असतील आणि त्याच्याबरोबरीनं सोशल कम्युनिकेशन, सगळ्याच गोष्टींचा विचार करूया. आत्मविश्वास कधी येतो? आत्मविश्वास तेव्हा येतो जेव्हा एखादी गोष्ट मला येत असती, एखादी गोष्ट मी अचीव्ह केलेली असती, मिळवलेली असती, तेव्हा मला आत्मविश्वास येतो. मला ती गोष्ट मिळालेली नसेल ना, मी प्रयत्न करतोय, तिथपर्यंत जातोय, योजना करतोय, योजना यशस्वी होत नाही, तेव्हा मला आत्मविश्वास आलेला नसतो. अजून धडपडत असतो, चाचपडत असतो. जसं आपण अंधारामध्ये जातो ना, थिएटरमध्ये गेला असाल तुम्ही, थिएटरमध्ये सिनेमा सुरू झालाय ऑलरेडी, आपण चाचपडत जातो, पायऱ्या शोधत, खुर्चीचा नंबर शोधत शोधत जात असतो, तो मोबाईलचा टॉर्च लावतो आणि ते चाचपडणं 1-2-4 पायऱ्या गेल्यावर आपलं कमी होतं. आपल्याला लक्षात यायला लागतं, हा ही रचना आहे बाबा, या पायऱ्या साधारण या उंचीच्या. मेंटल नोट घेतलेली असती की आपली पावलं कशी पडतायत, खुर्च्या किती अंतरावर आहेत, दिवा नेमका कुठं आहे, ते खुर्चीला, पायऱ्यांना आजकाल लाईट्स पण असतात, LED लाईट्स, पण ते कुठं आहेत हे गेल्या गेल्या आपल्या लक्षात येत नसतं. आणि मग लक्षात आलं की आपण आत्मविश्वासानं पायऱ्या चढायला चालू करतो आणि सीटवर जाऊन बसतो. याचं कारण आहे नॉलेज ब्रिंग्स कॉन्फिडन्स. नॉलेज मधनं कॉन्फिडन्स येतो, ज्ञानातून आत्मविश्वास येतो. आणि जेव्हा तो आत्मविश्वास ज्ञानातून येतो तेव्हा ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. आणि ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला डोळे सतत उघडे पाहिजेत, मनाची कवाडं उघडी पाहिजेत, शिकायची इच्छा जी असते ती सतत राहिली पाहिजे, आणि तरच आपण हे करू शकतो. कुणाकडनंही शिकायला कसलीही लाज वाटता कामा नये. त्या व्यक्तीला येत असतं, आपल्याला येत नसतं. आपला इगो जर मध्ये आणला तर आपल्याला, त्याला जे येतंय ते आपल्याला कधीच येणार नाही, कारण आपण त्याच्याकडून शिकायला नाखुश असणार आहे. का तर कदाचित त्याचं वय लहान असेल, त्यात तो आपल्यापेक्षा सोशल स्टेटसनी कमी असेल, सो कॉल्ड, हू नोज, पण त्याला येते, त्याकडे ऍडव्हान्टेज आहे, आपल्याकडे नाहीये. शिकणाऱ्या माणसाला लाज नसली पाहिजे. मुळात ध्येय ठरवताना आपण नेहमी म्हणतो त्या पद्धतीने स्मार्ट पाहिजे. स्मार्ट गोल्स म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेटेबल अँड टाइम बाउंड, याचा विचार करून ते ध्येय ठरलेलं असलं पाहिजे आपलं. मग त्याचे छोटे छोटे टप्पे झाले पाहिजेत. आणि त्यानंतर याच्यावर आपण एक व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो जाऊन पहा, मी इथे पण देतो त्याची लिंक. तर ध्येय ठरवताना ते छोटे छोटे त्याचे टप्पे केले की मग छोटा छोटा टप्पा अचीव्ह करत गेला की आपला आत्मविश्वास वाढीला लागतो. हा, मी हे करू शकतोय म्हणजे पुढचं करू शकेल, मी पुढचं हे, हा टप्पा आतापर्यंत बघितला, मी 3 टप्पे गाठले, वा, मग आता मला पुढचे टप्पे काय जड वाटत नाहीत. स्लोली तो कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला लागतो. कुठली पण नवीन गोष्ट करताना लगेच येत नसती. आपण सायकल चालवायला शिकतो, थोडं अंतर गेलो की आपल्याला भीती वाटत असती, अरे पडतो का काय, एखादा टर्न येतो विचित्र, एखादं कुत्रच येतं मध्ये, एखादा माणूस येतो, एखादी गाडी येते. सगळे अनुभव यायला लागतात. सगळे अनुभव आल्यानंतर 4-5 तास झालं मग आपल्याला वाटतं आता येऊ दे कोण पण, काय फरक पडत नाही, आता मला माहिती आहे, लक्षात घ्या, माहिती आहे, मी करू शकतो, मी करू शकते, माहिती आहे मला, मी केलंय. जोपर्यंत केलेलं नसतं तोपर्यंत माहित होत नसतं, जोपर्यंत तो टप्पा गाठलेला नसतो तोपर्यंत माहित होत नसतं. त्यामुळे तो टप्पा गाठणं गरजेचं आहे. आणि तो टप्पा जर खूप लांबचा असेल तर ऑटोमॅटिकली आपल्याला ते तसं होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी 5 किलोमीटर पळल्याशिवाय थांबणारच नाही होत ते. त्यापेक्षा मी 500 मीटरचा एक छोटे छोटे टप्पे करतो, मग कळतं 500 मीटरचा खूप जास्त आहे सुरुवातीला, मी सांगतोय 50 मीटर वगैरे लय झालं. तर ते सगळ्या गोष्टी आहेत की आपण जोपर्यंत ते करत नाही ना, आपल्याला वाटत नाही की आपण करू शकतोय म्हणून.
त्यामुळे करायला पाहिजे, आधी केल्याची पाहिजे. या प्रवासातला अजून एक महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे एक्सरसाइजचा, जो ऑनगोईंग आहे, कायमचा. हा टप्पा नाहीये, हे पॅरलल जाणारी गोष्ट आहे. हे इंधन आहे. गाडीत जसं इंधन वरचेवर घालावं लागतं, नियमितपणे घालावं लागतं, त्याच पद्धतीनं व्यायाम ही गोष्ट रोजच्या रोज करायची आहे. व्यायाम ही गोष्ट नियमितपणे करायची आहे. जो आपल्या प्रकृतीला सूट होईल, जो आपल्याला चालणार आहे, डॉक्टरांनी सांगितलेला आहे, तो व्यायाम करायला पाहिजे. जसं मी रनिंग करायचो आणि व्यवस्थित रनिंग करायचो. मधल्या काळामध्ये असं झालं, माझ्या पायाचे वगैरे प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे मला रनिंग केल्यानंतर गुडघ्याला त्रास व्हायला लागला. मग मला डॉक्टरांनी सांगितलं की सध्या करू नको रनिंग, सध्या ब्रिस्क वॉकिंग कर, कारण तुझ्या गुडघ्याला जर प्रॉब्लेम येत असेल तर त्याचं ते काय कार्टिलेज असतं बहुतेक, काय जे असतं ते अजून टेअर होईल, ते लेगामेंट आय गेस, आणि ते जर टेअर झालं तर तुला पुढं खूप प्रॉब्लेम्स येतील, सर्जरी करायला लागेल कदाचित. प्रत्येकाला जे प्रकृतीला झेपतो तो व्यायाम करावा, पण व्यायाम करावा. व्यायाम करताना 2 गोष्टीसाठी व्यायाम केला पाहिजे. एक म्हणजे स्टॅमिना, तो स्टॅमिना टिकून राहायला पाहिजे, आपला उत्साह टिकून राहायला पाहिजे, ऊर्जा टिकून राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ टिकणं खूप गरजेचं आहे, टिकवणं गरजेचं आहे. वयानुसार स्ट्रेंथ कमी होत जाते आणि ती जर टिकून ठेवायची असेल तर व्यायाम मस्ट आहे. व्यायामाबरोबर चांगलं खाणं, प्रॉपर खाणं, वेळेवर खाणं. भले जे काय सांगितलेलं असेल, काही घरगुती आपण खाल्लं, घरगुती खाल्ल्यानं काहीही होत नाही. वेळेवर खायचं म्हणून आपण जर रोज छोले भटुरे खायला लागलो तर मग मात्र गडबड होते. त्यामुळे ते आपल्याला करायचं नाहीये. आपल्या सगळ्यांना जी सवय असते ती सवय आपल्याला घालवायची आहे. त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ केलेला आहे. ती सवय असते प्रोक्रास्टिनेशन. आजचं काम उद्यावर ढकलायचं, उद्याचं काम परवावर ढकलायचं आणि असं करत ते काम कधीच करायचं नाही. परत सगळं येऊन तिथेच जातं. जोपर्यंत गोष्ट अचीव्ह होत नाही, जोपर्यंत गोष्ट केली आणि केल्याचं समाधान वाटत नाही, तोपर्यंत आत्मविश्वास येत नाही. प्रोक्रास्टिनेशनची ही जी सवय आहे ही त्याच मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. करूया ना थोड्या वेळानं. बघा तुम्ही, म्हणजे माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला जेव्हा मी कशासाठीही बोलवतो, हा गडी टीव्ही बघत बसलेला असतो किंवा काहीतरी वाचत बसलेला असतो, बोलवलं 5 मिनिटांनी येतो, 5 मिनिटांनी डॉट तुम्ही बोलवलं परत 5 मिनिटांनी येतो, किंवा 10 मिनिटांनं बोलवलं 5 मिनिटांनी येतो, अर्ध्या तासानं बोलवलं 5 मिनिटांनी येतो. हे जी 5 मिनिट आता ठीक आहे, अजून लहान आहेत, सगळ्या गोष्टी आहेत किंवा गंमत म्हणून आम्ही करतो, पण ही सवय इतकी घातक असते, पुढे जाऊन इतका त्रास होतो या सगळ्याचा. प्रोक्रास्टिनेट करत राहतो आपण या गोष्टी आणि त्या करायचं बंद केलं पाहिजे. तर काम चालढकल करायची ही सवय आपल्याला कमी नाही, बंद करायला पाहिजे, मोडून काढायला पाहिजे. त्या सवयीवर विजय मिळवायला पाहिजे आणि म्हणून ते सगळं आता सुरू झालं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. छोट्या गोष्टी असतात, छोट्या सवयी असतात. या सवयीने आपल्याला सेन्स ऑफ अचिव्हमेंट येतो. आणि या सवयी काय असतात तर ना, अगदी बेसिक, मी आता जिथे बसलोय हे सगळं आवरून ठेवायचं. डेस्क अजिबात घाण नाही पाहिजे. बारीक सारीक गोष्टी आहे, कुठे कपटा पडलाय, कुठे काय पडलंय, कुठे केबल्स पडल्यात, या सगळ्या उचलून व्यवस्थित ठेवायच्या. इथे तो कार्डचा गठ्ठा आहे, गेले खूप दिवस मला तो कार्डचा गठ्ठा क्लीन करायचा आहे, मी अजून करू शकलेलो नाही. काहीतरी कामं येतात, काहीतरी डोक्यात येतं, विसरून जातो. हे जेव्हा करायला लागतो ना, तो एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट येतो. उद्या मी जर आज हे केलं, आता मी व्हिडिओ झाल्यावर करीन, तुम्हाला मी याचा एक व्हिडिओ पण टाकवीन, तर आज जर मी केलं हे, तर त्याचा सेन्स ऑफ अचिव्हमेंट मला एक असेल की मी करू शकलो, मी केलं. तर ह्या छोट्या गोष्टी करायला चालू करायच्या आणि मग त्या गोष्टी करायला लागल्या ना, म्हणजे अगदी ह्यातून 2 फायदे होतात. एक म्हणजे आपल्याला तो सेन्स ऑफ अचिव्हमेंट येतो आणि जो लेझिनेस असतो ना, फालतूचे आपण रील्स बघत बसलेलो असतो काहीतरी किंवा शॉपिंगचं काहीतरी बघत बसलेलं असतो, ती सवय जाते. ते आपण करत नाही. आपण काय करतो, तो वेळ युटिलाइज करतो काहीतरी चांगलं काम करण्यात. मग तो जो आळस आलेला असतो ना, आळस कधी येतो? आळस हा ना ऍक्च्युली मानसिक आहे, थकवा शारीरिक आहे. कंटाळा हा मानसिक आहे. तो कंटाळा आलेला असतो आपल्याला, तो कंटाळा घालवायचा असेल तर काम करत राहायला पाहिजे सतत. मध्ये बिअर बायसेप्स आहे ना, द रणवीर अलाहाबादिया, त्याने अजय देवगण आणि रोहित शेट्टीचा एक इंटरव्ह्यू घेतलाय, तो जरूर बघा त्याच्यावर. त्या इंटरव्ह्यू मध्ये रणवीर अलाहाबादियानं विचारलं की तुम्ही लोक काय करता बाबा, 50शीचे दोघं, अजय देवगण रोहित शेट्टी. ते सांगतात आम्ही काम करतो. सिनेमा केला, मग त्याची पार्टी बिटी नाही, आम्ही काम करतो. ते झालं, तो केला, आठवडा झाला, सक्सेस मिळालं, मस्त, वी आर हॅपी, पुढचा प्रोजेक्ट. वी वर्क. म्हणजे वर्कहॉलिक असणं गरजेचं प्रत्येकानं असायला पाहिजे असं नाही, पण काम करत राहायला पाहिजे, काही ना काहीतरी काम करत राहील, मग तो आळस येत नाही. त्यामुळे काम करत राहायला पाहिजे. दिवस जात असतात, एक दिवस, एक मिनिट, एक तास जात असतो. आपल्याला त्याच्यावर मात करून काम करत राहायला पाहिजे, तर मग आत्मविश्वास येत जातो. अजून एक असतं की आपल्याला ना समस्या सांगायला आवडतात.
म्हणजे खूप प्रॉब्लेम सांगायला आवडतात, आपण सोल्युशन शोधत नाही. सोल्युशन्सकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपल्याला उत्तरं शोधायची आहेत. प्रश्न विचारत बसण्यात काही पॉईंट नाही. प्रश्न विचारतो आपण, आपल्याला विचारायची. ते प्रत्येक वेळी जर प्रश्न विचारत बसलो ना आपण, तर उत्तरं कधीच मिळणार नाही. आपल्याला उत्तरं शोधायची. उत्तर मिळालं आपल्याला तर दुसऱ्याकडे पास ऑन करायचं, हे याचं उत्तर आहे. असं करत जायला पाहिजे आपल्याला. म्हणजे तो ग्रॅटिट्यूड पण आपल्या मनात आहे, उत्तर पण शोधायचं. आपल्या आत्मविश्वासापेक्षा तो ना एक आशादायी वृत्ती आहे, ऑप्टिमिझम आहे, आणि त्यातून आपण समोरच्यापर्यंत ही सकारात्मकता पोहोचवत जातो. आत्मविश्वास असणं हे स्वतःसाठी जितकं आवश्यक आहे ना, तितकं दुसऱ्यासाठी पण आहे. जेव्हा आपण आत्मविश्वासाने एखाद्या व्यक्तीशी बोलतो ना, तर दोन गोष्टी होतात. एक तर कधी कधी त्या व्यक्तीला कॉम्प्लेक्स येतो, चला आपण इतकं आत्मविश्वासाने कधी बोलणार, आणि दुसरं असं होतं की तो इन्स्पायर होतो आपल्यापासून आणि आपल्यासारखं बोलायला त्याची इच्छा होते. आपल्या लोकांना इन्स्पायर करायचंय, घाबरवून नाही टाकायचंय. तो इंटिमिडेटिंग कॉन्फिडन्स असतो काही जणांचा, घाबरवून टाकतात ते समोरच्याला. इतका कॉम्प्लेक्स येतो, बापरे हा कसा आहे ना. आपल्याला तसं नाही करायचंय. वी शुड बी अप्रोचेबल. त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की हा फ्रेंडली, याच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. मग आत्मविश्वास जो येईल ना, तो असा आतून आलेला असतो, तो चेहऱ्यावर दिसतो. आपल्याला समाधान असतं, काही गरज नसते दुसऱ्या कशाची. समाधानी राहायला पाहिजे. या नोटवर मी आता थांबतो इथं, आणि मला अशी आशा आहे की बऱ्यापैकी मटेरियल मी तुम्हाला दिलं या 3 एपिसोड्समध्ये. त्यामुळे तिन्ही व्हिडिओज पाहिजे परत बघा. ज्याला गरज आहे याची असं तुम्हाला वाटतंय त्यांना पाठवून द्या. आणि बस दॅट्स इट. मी अजून काय सांगू याच्यावर. तुम्ही आत्मविश्वासानं जगायला लागलं पाहिजे, आत्मविश्वासानं गोष्टी करायला गेलं पाहिजे, आणि इतरांना इन्स्पायर करत राहायला पाहिजे. बस दॅट्स अबाउट इट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल तर, आणि जे काय पाहिलं असेल त्याच्यासाठी पण धन्यवाद. मी अमोल बक्षी आपली रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवरून.